चला बघूया मम्मी काय करता आता. चला बघा. मम्मी आज काय स्पेशल? आज तर संडे आहे ना. आज काय स्पेशल आहे? गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे संडे, मुलांना आहे सुट्ट्या. तर आज मी स्पेशल डिश बनवत आहे. माझं माहेर मुंबईचं आहे, तर जे मुंबईचे आहे त्यांना माहीत असेल की मुंबईमध्ये दाल पकवान फेमस आहे. तर आज मी घरी दाल पकवान बनवत. मी तर त्याच्यासाठी पागल आहे. हिला खूप आवडतं. आमच्या नागपुरात नाही मिळत. तर मी रात्रीच चण्याची डाळ सोक करायला ठेवली होती, कारण की मी रात्री याच्यासाठी टाकली. तुम्ही 1-2 तास अगोदर पण टाकू शकता, पण मी रात्री याच्यासाठी टाकली कारण की चण्याची डाळ पचायला जरा जड असते. तुझं झाड? हा, झाड दाखव बरं माझं. चला बघूया. इथं झाड ग्रोथ केला. दाखव. हे बघा, पहिले होतं छोटासा, बट आता खूप मोठी ग्रोथ केली आहे. आज आम्ही याच्यातून याला पाणी टाकलंय असं फिरून. मम्मीने अंदर पण सीड टाकले होते आणि वरती पण. मी काय म्हटलं, आज काहीतरी दाल पकवान वगैरे का? तेच दिवस झालंय अशी इच्छा ऐका, होती. फरमाईश आहे का साहेबांची? काय म्हणते वैष्णव, दाल पकवान खायचं आहे की नाही? खायचं आहे. बनवायला सांग, तितकेच आपलं पैसे वाचते. बनाये. डाळ आता छान मस्त चण्याची डाळ मस्त हे करून घ्यायची. कुठून घ्यायची? कुठून नाही, चांगली वॉश करून घ्यायची. आणि इकडे त्याला इकडे. थोडस तळलं तर मस्त त्या तळलेली डाळ तिखट मीठ लावून खाता येईल. कचोरी पप्पा बनवतील. आता काय? ही डाळ मी कुकरला लावून घेणार. हे का करताय? ही डाळ आता आपल्याला शिजवायची आहे ना. हा, येवी मैदा घेऊन या. बट हे काय जे तू टाकत? नाही, अर्धाच किलो आणा, जास्त होते ना. पकवानसाठी मैदा घेऊन या. त्याच्यात मी हे पण टाकेन ना. तो आता काय करतायस तू? आता मी डाळ आता ह्याला कुकरमध्ये टाकली आहे बॉइलिंगसाठी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद. हळद कोणती आहे? हळद आपली जी असते हळद टाकली आहे. अरे रे रे रे, हळद टाकली माझ्या वरतीच असं तेल आहे ना का? आणि हिंग नेहमी टाकायचं, कारण अरे मेरे से दूर रखो सर, मेरे को उसकी स्मेल नहीं बर्दाश्त होती. हिंग कसं चांगलं असतं. आणि चण्याची डाळ कशी पचायला थोडी जड असते, तर हिंगामुळे थोडंसं आपल्याला चांगलं राहील, है की नाही? मला हिंग बिलकुल पण नाही आवडत. मी आता खाऊन त्याच्या स्मेल आणि त्याच्या टेस्ट मध्ये. आणि आता त्याच्यात टाकायच्या आपल्याला हिरव्या मिरच्या अशा 2 भागात कट करून, म्हणजे त्याचा तिखटपणा त्याच्यात हे होईल, है की नाही? तर अशा मी 4 मिरच्या टाकते, कारण की माझ्या मॅडमला, या आमच्या मॅडम आहेत ना, यांना तिखट आवडतं. आणि आता पकवान स्पायसी गर्ल. तर ही आपण दाल आता हे असं आपण टाकलेलं आहे. आणि थोडंसं आपण किंचितचं तेल टाकणार आहे, अर्धा पळी. हे बघा, हे अर्धा पळी असं तेल टाकते. आणि मस्त चांगल्या 5-6 शिट्या घेऊन घ्यायच्या मस्त, म्हणजे डाळ कशी मस्त. मम्मा, पण मला असं वाटतंय की हे जे तुम्ही बनवलं आहे ना, हे असं रेडीमेड आहे. असं टाकलं वगैरे केलं, मिक्स केलं, बनला. रेडीमेड. मी डाळ याच्यासाठी रात्री भिजत घातली होती, कारण की कसं आहे, आपल्याला सकाळीच करायचं होतं ना. मग आता संडे असल्यामुळे आपण थोडंसं उठण्यासाठी आपण हलगर्जीपणा करतो, म्हणून मी हिला रात्रीच सोक करायला ठेवली होती. तर आता हिला मी 5-6 शिट्या काढून घेईल मस्त. 5-6 शिट्यामध्ये मस्त छान शिजून जाईल. आणि आता हे दालचं तर आपण आता प्रोसिजर केली. आता ते पकवानचा डो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. करताय? तर आता मी घेतलाय मैदा, याच्यात मी टाकलंय थोडंसं गव्हाचं पीठ. आता मी याच्यात टाकते स्वादानुसार मीठ टाकायचं स्वादानुसार. किती चम्मच टाकले? अर्ध टाकलं, पुन्हा टाकलं, त्याचं सांग. काय ते मीठ? अगं स्वादानुसार मीठ टाकायचं. तर इथं तुम्ही बघू शकतात मम्मीने मस्त. आणि आता टाकते याच्यामध्ये जिरं. तुमच्याकडे ओवा असेल तर ओवा पण टाका. माझ्याकडे ओवा नाहीये म्हणून मी ओवा नाही टाकत आहे. ओवा पण टाकू शकतात. ओवा पण टाकायचं. आणि आता मी टाकते याच्यामध्ये कस्तुरी मेथी. थोडंसं टाकत नाही बेसिकली याच्यात, पण मी टाकते थोडं टेस्ट येण्यासाठी.
म्हणून थोडीशी नाही क्रश करून छान लागते, म्हणून थोडीशी क्रश करून अशी मी टाकते कस्तुरी मेथी मेथी आणि टाकते याच्यामध्ये मन कर रहा है कि कच्चा खा जाऊँ कस्तुरी मेथी. आता हे काय आता याच्यात टाकते मी थोडंसं तेल मोहनसाठी नाही का, 2 पळी तेल टाकते तसं. भरून इथं तुम्ही बघू शकता 2 2 वेळा भरून चांगलं आणि मम्मीने असं गोल गोल असं टाकून दिलेलं तेल. आणि आता हे सगळं मस्त मिक्स करायचं आणि आपण जसं पोळीसाठी पीठ डो. मळतो, हां तसं तयार करायचं, पण हा थोडासा कडक पाहिजे. कडक डो. कडक मळायचा, एकदम लूज नाही, कारण की याला आपल्याला 10-15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवावं लागेल. त्याच्यामुळे आपण हे असं छान थोडंसं कडकसर मळायचं. ठीक आहे. तुला ही रेसिपी कोणी सांगितली? मी राहते ना उल्हासनगरला, मुंबईला. तुझं का म्हणणं आहे याला बनवता म्हणून? बघू आता कसं होतं. तुम्ही आता बनवता, तुम्ही कसं बनवायला सांगा कसं झालं. पहिल्यांदा ट्राय करते. पहिल्यांदा करताय गाईजी. चला मग हे बघा, असे हे पतल्या पतल्या अशा पुरी टाईप लाटून घ्यायचं आणि त्याला या फोकनी असं असं हे करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ती पुरी फुगली नाही पाहिजे. पातळ लाटायच्या आणि असं असं करून घ्यायचं. मम्मा तर आता हे बघा, आपली डाळ ही शिजवून झाली आहे आणि आता शिजली मस्त. मस्त. आता हिला छान अशी घोटून घ्यायची मस्त. आम्ही याला पकडते. हो, मस्त हिला घोटून घ्यायची आहे आपल्याला. मिरचीला पण घोटून घ्यायची आहे. आणि बघा आता मी हे पुऱ्या माझ्या सगळ्या मी लाटून ठेवल्या आहे आणि आता तेल ठेवलंय गरम करायला. हे पुऱ्या आहे, बट ते तर पुऱ्या नसते, ते तर पापड असते. पकवान म्हणतात त्याला. आणि इथं पण नोनीने एक्स्ट्रा बनवून ठेवले या. आता तेल मी गरम करायला ठेवलंय. तेल पहिले चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरती मग आपल्याला छान गॅस स्लो करून ते पकवान तळून घ्यायचे. बट हे जे तुम्ही डाळ, हे बघा, हे असं मस्त असं कडक कडक असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त मस्त क्रिस्पी, हां करारे एकदम. आणि मी हा कांदा वरून खायसाठी मी चिरून घेतला आहे, कारण की माझ्या मुलांना कांदा अजिबात आवडत नाही, म्हणून ज्याला लागेल तो कांदा घेऊन खाईल. हे बघा, हॅट असे मस्त असा ब्राऊन असा कलर मस्त आला पाहिजे, तेव्हा ते छान मस्त क्रिस्पी होते. आता असे मी सगळे तळून घेते, चांगलं तेल निथरून घेते. तर आता हे बघा, मी आता याला तडका देऊन दिलेला आहे. दालला याच्यामध्ये मी टाकली आमचूर पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि थोडंसं सांबार मसाला टाकला आहे आणि जिरं मोहरीची सगळं फोडणी देऊन मी त्याच्यात फोडणी टाकली आहे आणि वरून कस्तुरी मेथी टाकून मी छान त्याला उकळून घेतला आहे. तर आपली ही इकडे ही आपली दाल रेडी आहे गरमागरम आणि त्याच्यासोबत हे पकवान रेडी आहे आणि हे माझे मिस्टर पण रेडी आहे आता खायसाठी. तर हे असं मस्त घ्यायचं डिश, तुम्हाला दाखवतो. वरून असं मस्त कांदा टाकायचा. प्लेट कुठे एक सेकंड. हे असं आणि एक चमचा घ्यायचा खायसाठी आणि मस्त अशी पकवान घ्यायची. हे बघा किती क्रिस्पी झाली. एक तोडून दाखवू का? हे बघा, बघा किती क्रिस्पी झाली. आता हे तुम्ही, ही आपली दाल पकवानची डिश रेडी आहे. तर तुम्ही हे असे पीस करून हे असे पण अप्रतिम झाले, असे पण खाऊ शकता किंवा याचा चुरा करून या दालमध्ये टाकून पण तुम्ही खाऊ शकता. तुमची इच्छा, तुम्हाला जसं खायचं तसं. तर अशा प्रकारे आज मी हा दाल पकवानचा बेत केला होता. आता हा झाला आहे. आता पोरं टेस्टिंग केल्यावरती माहित नाही काय म्हणतात, कसं झालं काय. यांनी केलंय टेस्टिंग माझ्या मिस्टरांनी. तुम्ही टेस्ट. तर आता टेस्टिंगसाठी माझे हस्बंड तयार आहे.
दाल पकवान. अप्रतिम. कसं झालंय? मस्त झालं. थोडंसं आता डाळ टेस्ट करतो. मस्त. छान झालंय. खरंच छान. मला माहित नव्हतं माझी बायको खरंच इतकी चांगली गृहिणी आहे. बापरे, 10 वर्षात कळलं नाही. सॉरी 11 वर्षात कळलं नाही, आज कळलं. 11 वर्षात तर पाकवान तर तुला आजच केलं. हां 11 वर्षात मी पहिल्यांदा ट्राय केलं दाल पकवान. कारण की मला माझ्या माहेराची खूप आठवण येत होती. कारण की माझ्या माहेरी खूप टेस्टी दाल पकवान मिळतं. पण आता इकडे मिळू नाही शकत इथे, त्याच्यामुळे मी घरीच बनवलं. चला आता माहेरची गोष्ट निघाली. जास्त पकण्यापेक्षा मी पकवान खाऊ. बाय, एन्जॉय. सो गाईज, अशा प्रकारे आमच्या संडेची सुरुवात झाली आहे. पुढे आता दिवसामध्ये अजून काय काय होतं ते मी शूट करेल किंवा मी इथपर्यंतच व्हिडिओ बनवेल, काही सांगता येत नाही. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.